श्री क्षेत्र बाराखंडी जी उपखांड आहे त्या ठिकाणी आपण सध्या निघालेलो आहे. सकाळीच निघालेलो आहे. उपखांड असल्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की गुरुजी आम्हाला तीही खांड दाखवा, म्हणून आपण सध्या श्री दत्त मंदिराकडे निघालेलो आहोत. क्षेत्र दत्त मंदिर बाराखंडी या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. आणि इथून किती लांब आहे दादा आता? हे काहीच नाही हिंगत. हो का? बर 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 बर. हे आता झाडे दाखवायचे. इथं देखील मला एक गाडी भेटलेली आहे. काय नाव दादा? रामराव भीमराव सुरस. रामराव दादा भेटलेले आहेत आणि त्यांच्या गाडीवर सध्या आपण आपल्या खांडीकडे निघालेलो आहोत. आपलाच मार्ग, आपल्याच याचा हो मी मानभावपंथी आहे. असं बर. आणि म्हणूनच हे देवाने जी व्यवस्था केली. ओके 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 ओके. दत्तात्रय प्रभूंनीच केलेलं आहे. वा 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 वा. आहे एक 5 मिनिटामध्ये देव करून. बर 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 बाबा. दंडवत दंडवत दंड दंडवत दंडवत दंड. श्री दत्त संस्थान श्री क्षेत्र 12 पोस्ट बेलखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील उपखांड आहे. सर्व माहिती वगैरे दिलेली आहे. बाबा आपण इथंच असता ना? काय नाव बाबा आपलं? असं असं असं. ही कुठली खांड आहे? 12ची खांड आहे. हां, हे उपखांड म्हणून गणली जाते का? खांडच आहे का? असं असं असं. बरं 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 बरं. याची काय थोडी माहिती वगैरे काही? दादा आपण इथेच असता ना? बरं. इथं सेवा वगैरे आपणच करता समजा? बरं. इथं बाबाई आहे. हो हां. असं. मग इथलं जे विशेष आहे ते कोणते म्हणत होते आपण पहिलं? जे जुने खांडचे जे विशेष आहेत पुरातन, हां, ते हे 3 विशेष आहेत. हे 3 विशेष. दत्त मंदिर बाराच्या खांडीवरचे हे 3 महत्वाचे विशेष आहेत जे अगोदरपासून इथे रुजलेले होते. असं असं. ही उपखांड गणली जाते पण माहीत आहे सर्वांना ही. सगळ्यांना माहिती आहे. पण आणखी ही माहिती व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलोय. मंदिराचं काम मी अतिशय सुंदर केलेलं आहे. आता इथे यायचं म्हटल्यानंतर कशा पद्धतीने यावं लागतं? याच्या अंबाडी फाट्यावरून 2 फरकांवर 12 फाटा आहे. 12 फाट्यावरून पश्चिमेस 2 किलोमीटर आतमध्ये ही खांड आहे. असं. आणि उमरखेडवरून किती येतं? उमरखेडवरून बरोबर 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. आणि इकडं पुसदवरून वगैरे? पुसदवरून 35 किलोमीटर. 35 किलोमीटर. हां. तुम्ही काय नाव दादा आपलं? माझा सौरभ संजयराव धुळदार. मी इथे जे जुने संस्थापक होते हां हां हां. त्यांचा नातू आहे. बरं बरं बरं. धुळदार बाबांचा नातू.
दंडप्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभव पंथाच्या 12 खांडी या भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागे मी अंबाडी येथील खांडीवरी आलो होतो. त्याच्यानंतर अनेक आपण खांडीवरती गेलेलो होतो. पण जवळच असणारी ही एक 12 येथील जी काही उपखांड आहे हे मात्र इथं मी आलेलो नव्हतो. आणि म्हणून काही लोकांची मागणी होती, गुरुजी आम्हाला 12 येथीलही जे काही उपखांड आहे त्याचंही दर्शन घडवा. म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. हा एक ओटा आहे या ठिकाणी. आणि इथं विचारलं की हे जे आहे हे विशेष जे आहे हे माहूरचे हे जे मूळ आहे ना हे सुरुवातीपासून बसवलेले आहे. दत्तात्रय प्रभू बाबा हे सर्वांना या खांडीचे दर्शन घडावं हेच श्री दत्तचरणी प्रार्थना करत आहे. हा दाखवा. हा जो विषय आहे बाबा, हा हा 1465 मध्ये वावरीकर बाबा 1465 मध्ये हा बसलेला आहे. असं 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 खांडीची स्थापना आहे. असं हा हे मूळ विशेष या ठिकाणी. खूप आनंद वाटला मला. या ठिकाणी मी आलोय. आणि भव्य आहे, उंच आहे सगळ्या पद्धतीनं. इकडे काय आहे? असं असं अपूर्व कन्स्ट्रक्शन आहे. हो 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 असं असं बरं. इकडचं उघडं आहे. असं जागाही भरपूर मोठी आहे. बरं. पाठीमागे जागा आहे. कामाचे सुरू आहे. हो. 12 संडास 12 बाथरूम असं नियोजित आहे तसं. हो नियोजित केलेलं आहे, पण त्याचं काम अपुरं असं हे लोकांपर्यंत गेलं तर हळूहळू आणखी माहिती होईल. तसं येणाऱ्या भक्तमंडळींसाठी या ठिकाणी अतिभव्य बांधकाम सध्या चालू आहे. दादा काय नाव? रामराव दादा. त्याने आपलेच आहेत. हा. आणि देवाने इथपर्यंत व्यवस्था केली. तर आपण आता सध्या निघालेलो आहे वनदेवकडे. दंडप्रणाम. 12 खांडी देव श्री दत्त संस्थान 12 खांडी क्षेत्र 12 तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील 12 खांडी या देवस्थानाचा इतिहास व महात्म्य. इतिहास पहा. इसवी सन 1440 ते 1450 मध्ये परम श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबा बाळापूरकर यांनी जेव्हा 12 खांडीची स्थापना केली तेव्हा त्यांना घडलेल्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी माहूर येथून श्री दत्तात्रय प्रभूचे सेवा संबंधाचे विशेष आणून माहूरगडपासून 12 कोस अंतराने माहूरगडाची प्रदक्षिणा पूर्ण केली. या प्रवासात त्यांना ज्या ठिकाणी साक्षात्कार झाला त्या ठिकाणी त्यांनी सोबत आणलेल्या श्री दत्तात्रय प्रभूचे विशेषांची जी स्थापना केली. अशी ठिकाणी म्हणजे देहली खांड 1, मनियाळी खांड 2, कृष्णापूर खांड 3, चिरमुरा खांड 4, गगनमाळ खांड 5, पारडी खांड 6, शिवना खांड 7, हर्षी खांड 8, पुसद खांड 9, दिग्रस खांड 10, लाख रायाचे 11
आणि 12 खांड जवळ अशा प्रकारे 12 खांडीची निर्मिती त्यांनी केल्यानंतर त्यांच्याजवळ काही विशेष उरलेले होते. त्याची 3 विशेषांची स्थापना ग्राम 12 येथे देवाचे ओट्याचे केलेली आहे. अशा प्रकारे त्यांनी स्थापना केलेल्या 12 खांडीचा सार म्हणून क्षेत्र 12 येथील 12 खांडी नावाने देवस्थान स्थापना झाली. श्री दत्त संस्थान 12 येथील खंडीवर आपण आलेलो होतो. हे मंदिर आपण सध्या पाहत आहोत. सध्या गोवर्धन पर्वत जे आहे ते आपल्याला दिसत आहे. आम्ही गाडीवर आहे. पाठीमागे गोवर्धन पर्वत आहे आणि आम्ही 12हून सध्या निघालेलो आहे.